आज सकाळी विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। सध्या अजित पवार यांचं पार्थिव आहे ते याच बारामतीच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि इथे सध्या जय पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे सुद्धा आहेत। संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आपण पाहतोय की अचानकपणे अजित पवार यांची एक्झिट ही झालेली आहे आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते बारामतीकर आहेत ते भावनाविवश झालेले आहेत। सध्या या रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी आहे ती अजित पवार यांच्या समर्थकांनी बारामतीकरांनी केलेली आहे। राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नेते, आमदार हे सुद्धा सध्या बारामतीकडे निघालेले आहेत। शरद पवार आणि प्रतिभा पवार हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बारामतीमध्ये येत आहेत। आज संध्याकाळी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात। त्याचबरोबर या संपूर्ण अंत्यसंस्काराला महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। खरं तर अजित पवार यांच्या या अकाली निधनाने महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरलेली आहे। महाराष्ट्राचं मोठं नुकसान सध्या झालेलं आहे आणि या ठिकाणी सध्या मोठी गर्दी झालेली आहे। अजित पवार अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत, कारण की महाराष्ट्राची मोठी हानी सध्या अजित पवार यांच्या निधनाने झालेली आहे आणि त्यामुळे कधी भरून न निघणारी ही पोकळी खरं तर आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे। सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि अशातच आज अजित पवारांच्या बारामती तालुक्यामध्ये 4 ठिकाणी सभा होणार होत्या आणि त्या सभेसाठीच अजित पवार सकाळी मुंबईहून खास विमानाने बारामतीमध्ये येत होते आणि बारामतीच्या रनवेवर पोहोचतानाच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला, विमानाचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे जे इतर सहकारी आणि पायलट विमानामध्ये होते त्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आता अजित पवार यांचं पार्थिव या बारामतीच्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण पवार कुटुंबियावर आणि महाराष्ट्रावर एक दुःखाचा डोंगर सध्या कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, बारामती।